चला तर आज आपल्याला डाळ तांदळाचा ढोकळा बनवायचा आहे। त्यासाठी 1 वाटी तांदूळ, रेशनचा तांदूळ आहे ही जाड तांदूळ, आणि हरभऱ्याची डाळ घेतली अर्धी वाटी। तर 1 वाटी तांदूळ मी ह्यात टाकले आणि डाळ पण दोन्ही मिक्स करून आपल्याला हे भिजू घालायचं आहे। तर हे रात्री भिजवायचं आहे, म्हणजे सकाळपर्यंत छान असं भिजलं जातंय। किंवा दिवसा जर भिजवायचं असेल तर 4 तास तरी आपल्याला आरामशीर ठेवावं लागतं ह्याला। तर बघा डाळ तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवलेलं, तर छान असं डाळ पण भिजलेली आहे। आपण आता ह्याला बारीक करून घेऊया। तर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, त्यात टाकून घेते डाळ आणि तांदूळ। तर निम्म डाळ तांदूळ मी काढून घेतले। अर्धी वाटी दही आहे, ह्यातलं थोडंसं पहिल्या ह्याच्यामध्ये टाकते आणि राहिलेलं दही राहिलेल्या मिश्रणामध्ये परत नंतर टाकून घेऊया आपण। तर थोडंसं पाणी ओतते आणि छान असं बारीक ह्याला मी वाटून घेणार आहे। तर मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। ह्यात टाकते चवीनुसार मीठ टाकून मीठ मिक्स करते। जास्त जाडसर म्हणजे बारीक पण केलेलं नाही, जास्त मोठंही पीठ केलेलं नाही। फक्त आता मीठ टाकून हलवून मी 1-2 तास ह्याला भिजत ठेवणार आहे। तर माझ्याकडे वेळ होता म्हणून मी ह्याला रात्रभर भिजत ठेवले। तर छान असं पीठ फुगलेलं आहे, जाळी जाळी अशी बनलेलं आहे। आता ह्यात मी 1 इनोचं पाकिट टाकते आणि त्याच्यावर थोडंसं तेल वतून घेते। तेल वतून इनोचं पाकिट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मीठ अगोदर मी टाकले, तुम्हाला जर ह्यात मिरची टाकायची असेल तर टाकू शकता, किंवा लहान मुलं जर असेल तर त्यांना मिरचीची काय गरज नाही, वरून फोडणी टाकली तरी पण जमतंय। छान असं मिक्स करून घेतलंय। इथं मी कुकरचा डब्बा घेतलाय, त्याला तेल लावलेलं आहे। तर तेल लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये ही पीठ मी ओतून घेते। तर इथं मी पीठ ओतून घेतलेलं आहे। तर आता इथं मी 1 पातेलं ठेवलंय, पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलंय आणि पाणी उकळून पातेलं आपलं काळं पडतंय, पण थोडंसं लिंबूची फोड मी टाकलेली आहे। आता आपण ही कुकरचा डबा उचलून पातेल्यामध्ये ठेवूया। तर आता आपल्याला ही 10 मिनिटं ढोकळा उकडून घ्यायचा आहे। तर मी 1 ताट झाकलेलं आहे पॅक। जास्त गॅस फुलही ठेवायचं नाही, जास्त कमी पण ठेवायचं नाही। तर बघा मी ढोकळा वापरून घेतलेला आहे, थोडासा गरम आहे अजून। मी ह्या ताटामध्ये पलटीत करते। तर छान असा ढोकळा झालेला, मी ह्याला पलटी करून घेते, जसा आपला आहे तसा ठेवते। आपण ह्याला आता फोडणी देऊन घेऊया। मी फोडणीसाठी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे। तर तेल चांगलं तापले, फोडणी टाकूया। फोडणीसाठी 1 चमचा जिरे टाकले, 1 चमचाभर मोहरी आहे, थोडासा कढीपत्ता आणि 1-2 हिरव्या मिरच्या आहेत। आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे। थोडंसं टाकते मीठ, थोडीशी टाकते साखर आणि थोडं पाणी ओतून घेते। तर आपण आता ही फोडणी ह्या ढोकळ्यावर काढून घेऊया। तर अगोदर टाकते मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, जी आपण फोडणी करून घेतली आहे ती फोडणी आता ह्याच्यावर टाकून घेते। थोडंसं ही पाणी पण ओतले का पाण्याला चव लागते, म्हणून मी थोडं ह्यात पाणी ओतून घेतलेलं आहे। तर आपण आता थोडासा ढोकळा ह्यातला कट करून घेऊया बाजूला साईडला। तर बघा थोडासा ढोकळा मी कट करून घेतलेला आहे साईडला। गरम आहे, तर बघा किती छान असा फुगलेला आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्ही ही ढोकळा करून बघा डाळ तांदळाचा। आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा।